माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा. कोकाटेंनी राजीनामा अजितदारांकडे पाठवलाय. अजितदारांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. खाती काढल्यानंतर 24 तासांच्या आत मंत्रिपद गेलंय. मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय. गेले काही तास बिनखात्याचे मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेतली होती. आणि आता आणखी एक अपडेट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहे. ओम, आणखी काय माहिती याबद्दल? खात्याचे मंत्री आणि वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला आहे. माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून गच्छंती झालेली आहे. यावर आता शिक्कामोर्तब झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा पुढील कारवाईसाठी जी औपचारिक कारवाई असते त्यासाठी हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेला आहे. काही वेळात राज्यपालांकडून देखील या राजीनाम्या संदर्भामध्ये पुष्टी देण्यात येईल, शिक्कामोर्तब करण्यात येईल आणि अखेरीस माणिकरावांच्या राजीनाम्यावरती शिक्कामोर्तब होईल. एकंदर गेल्या 2 दिवसांपासून ज्या प्रकारची नामुष्की सरकारवर ओढवली जात होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर विशेषत्वाने आरोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या, त्यामध्ये माणिकरावांचा राजीनामा कधी होणार आणि कधी स्वीकारला जाणार याबद्दल अनेक चर्चा होऊ लागल्या होत्या. आता एक पत्र देखील समोर आलं होतं की 16 तारखेलाच माणिकरावांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की 2 दिवस हा राजीनामा का स्वीकारला गेला नाही, अजित पवारांनी तो राजीनामा मुख्यमंत्र्यांना का पाठवला नाही, या सगळ्या प्रश्नांच्या गदारोळामध्ये अखेर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तो तात्काळ स्वीकारलेला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दलचा प्रश्न आता मिटला असून आता पुढील कारवाई राज्यपालांच्या दरबारात पोहोचली आहे. यानंतरची पुढची महत्वाची अपडेट असणार आहे ती म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीच्या संदर्भात विधिमंडळाकडनं काय कारवाई केली जाते. उद्या या संदर्भात खरी तर सुनावणी हायकोर्टात होईल आणि अखेर त्यांच्या आमदारकीबद्दल सुद्धा उद्या निर्णय होईल. त्यामुळे अंतिमतः माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या संदर्भातला निर्णय झाला असून कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलाय हे आता स्पष्ट होलंय. ठीक आहे ओम, धन्यवाद या माहितीबद्दल. तर मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे. काल त्यांच्याकडची खाती काढून घेण्यात आली होती आणि बिनखात्याचे मंत्री होते 24 तास माणिकराव कोकाटे.